शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर जी सध्या आमच्या सोबत आहे. सर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या दुःखद निधन झाले आहे. काय तुमची प्रतिक्रिया? शिवसेना बाळासाहेबांनी जी स्थापन केली आणि त्याच्यामध्ये जे ज्येष्ठ नेते बाळासाहेबांच्या एकदम जवळचे मनोहर जोशी आम्हाला फार जवळचे होते. आपुलकी त्यांच्याबद्दल होती. आम्हाला शिवसेनेला शिस्त आणून देणं, शिवसेनेकडून व्यवस्थित ॲडमिनिस्ट्रेटिव्हली चांगलं करून घेणं, मोठं जर काही विषय असेल तर त्या विषयाबद्दल मार्गदर्शन करणं, हे सगळं मनोहर जोशी आम्हाला करत होते. एक शिस्तबद्ध आणि शिवसेनेचा एक चांगला चेहरा, सुशिक्षित चेहरा म्हणून ते महाराष्ट्राला त्या ठिकाणी परिचित होते. नगरसेवकापासून लोकसभा अध्यक्षापर्यंत त्यांनी मजल गाठलेली. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, मुंबईचे महापौर अशी विविध पदं त्यांनी त्या पदांना न्याय देण्याचं काम केलं. दर्जेदार अशा तऱ्हेचं वक्तृत्व होतं. शिक्षकी पेशा होता. वक्तशीरपणा होता त्यांच्या एकंदर कारभारामध्ये. आणि त्यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या सर्व शिवसैनिकांना चांगला आदर होता. बाळासाहेबांनंतर सगळ्यात महत्त्वाचं स्थान कोणाचं असेल तर ते मनोहर जोशींचं होतं. त्यांना आम्ही सर म्हणत होतो. असे आमचे सर आज गेलेले आहेत. त्यांनी फार मोठी सेवा शिवसेना संघटनेसाठी, आमच्या शिवसैनिकांसाठी केली. त्याबद्दल त्यांच्या ह्या दुःखद निधनाबद्दल मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भाजप लोकसभामध्ये 2 शिवसेनेच्या जागावर भाजपच्या उमेदवार उभे करणार आहेत. तर त्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये नारायण राणेचं नाव आहे आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये नार्वेकरचं नाव आहे. याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? काय ज्यावेळेला जागा वाटप होते पक्षामध्ये, युतीमध्ये, तेव्हा काही जागेंवरती देवाणघेवाण होतात. म्हणजे एक तर त्याचा पॅटर्न ठरतो व किती कोणी लढायचे. 48 जागा आहेत. मागच्या वेळेला 26 भाजप लढली आणि 22 शिवसेना लढली. आता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आलेले आहेत. त्यांनासुद्धा सामावून घ्यावं लागणार. त्यांनासुद्धा काही सीटा द्याव्या लागणार. त्या सीटा जर असतील तर त्या काही भाजपनी, काही शिवसेनेनी त्यांच्या वाट्याच्या द्यायला लागतील. हा एक बदल झालेला आहे. त्याशिवाय काही जागांचं पक्षाला गरज असते आणि त्या गरजेसाठी एकंदर टोटल संख्या जर ठरली तर अदलबदल होऊ शकतो, एक्सचेंज होऊ शकतं. आणि एक्सचेंजमध्ये अशा काही जागा भाजप मागत असेल, अशा काही जागांची गरज राष्ट्रवादीला असेल किंवा शिवसेनेला असेल तर साहजिक त्याच्यामध्ये अदलबदल होऊ शकतो. तो काय मोठा विषय नाही. कुठल्याही युतीमध्ये असं सतत होत असतं. पण तुमची काय इच्छा आहे, तुमची काय मत आहे जगा वाटपबाबत? भाजपला किती जागा दिले पाहिजे आणि शिवसेनेला किती जागा पाहिजे? मुंबईमध्ये जास्ती चर्चा आहे जगा वाटपबाबत. तुमची काय प्रतिक्रिया जगा वाटप? मुंबईमध्ये 3 शिवसेना आणि 3 BJP हे प्रमाण आहे. महाराष्ट्रामध्ये 22 शिवसेना आणि 26 BJP हे प्रमाण आहे. हा आधार आहे आणि ह्या आधारावरती पुढील रणनीती ठरली पाहिजे असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये फार मोठा बदल करून चालणार नाही. पण जर असं नाही झालं तर काही होऊ शकतात तुमच्या पाऊल आणि शिवसेनेच्या काय? झालं म्हणजे करावं लागणार. कळलं की नाही? दोन्ही सगळ्या पक्षांनी एकमेकांचा आदर ठेवायला लागेल. कळलं की नाही? त्यांचं सुद्धा आता शिवसेनेचं सुद्धा एक व्होट बँक आहे महाराष्ट्रामध्ये, बाळासाहेबांनी तयार केलेली आहे. एक विचारधारा आहे शिवसेनेची,
हिंदुत्ववादी आहेत, राष्ट्रीय भावना जपते शिवसेना, आक्रमक शैली आहे, मराठी माणसांचा सर्वांगीण विकास आहे. त्यांच्या विचाराने प्रेरित झालेले असंख्य कार्यकर्ते जिल्ह्यात आणि गावात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सुद्धा एक व्होट बँक आहे, कळले की नाही. त्यामुळे तो आदर राखला गेला पाहिजे युतीतल्या प्रत्येक पक्षाने एकमेकांबद्दल, एवढीच माझी अपेक्षा आहे. एक चर्चा अशी आहे की संजय निरुपम भाजपमध्ये जाऊ शकतात आणि भाजपच्या तिकटावर इथे निवडणूक लढू शकतात लोकसभेच्या. जर असं झाला तर तुमची भूमिका काय होणार? पण संजय निरुपम जो आहे हा एकदा बाळासाहेबांच्या कृपेने राज्यसभेवरती खासदार झाला आणि त्याला इस्तिफा द्यायला लागला. त्याच्या आयुष्यामध्ये तो एकदाच खासदार झाला. त्याची तमन्ना आहे पुन्हा खासदार व्हायची. असं काय होणार नाही. उत्तर पश्चिममध्ये तो काय एवढा मोठा नेता नाही आहे काँग्रेसचा. तो काय एवढा त्याला इलेक्टिव्ह मेरिट नाही आहे संजय निरुपमला भाजपाने जवळ घ्यावा असं. जवळ घेऊन कशासाठी की गेले 2 टर्म ज्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार म्हणून मी निवडून येतो त्याचं तिकीट कापायचं आणि संजय निरुपमला घेऊन त्याला तिकीट द्यायचं, अशी चूक भाजप करणार नाही, मला खात्री आहे. तुम्ही एक मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांकडे, पॉलिटिकल सुरक्षाची मागणी. कशा प्रकारची हा मागणी आहे? कोणाच्या भीती आहेत, काय आहे? बघा, हा उठाव झाला, 40 आमदार आले, 13 खासदार आले. त्यांचं राजकीय भवितव्य जे आहे, जे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेंची आहे आणि आमचा विश्वास आहे त्यांच्यावरती. ते ती सुरक्षा देतील. 13 खासदार आणि 40 आमदार यांना सुरक्षित अशा तऱ्हेचं त्यांचं राजकीय भवितव्य घडवण्याचं काम एकनाथ शिंदेना करायचं आणि ते करतील, याच्यावरती आमचा विश्वास आहे. शरद पवार गटाला सध्या तुतारी चिन्ह मिळालं आहे, काय सांगेल? आता ते तांत्रिक गोष्ट आहे ती. ते काय असं नाही, चिन्ह प्रत्येक पक्षाच्या निवडणूक चिन्ह जे मिळतं. आता शिवसेनेबद्दल पण झालं, आम्हाला सुद्धा धनुष्यबाण मिळालं. शरद पवारांना राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह अजित पवारांना मिळालं. तर आता ह्या तांत्रिक गोष्टी आहेत. अशा तऱ्हेचं चिन्ह वाटप जे होतं पक्ष फुटल्यानंतर, तो रुटीन काम आहे इलेक्शन कमिशनचं. ह्याच्यात काय फार मोठं घडामोड घडेल असं वाटत नाही मला. संजय राऊत यांनी सांगितलं आहे की हातात मसाल आणि हातात मसाल घेऊन तुतारी बजावण्याचे काम आता करणार आहेत जनते. संजय राऊत जे आहे त्यांचं जे काय आहे मीडियाच्या समोर, त्यांना ते सगळं वाक्य ठरवून यावं लागतं, बोलावं लागतं. लोकांना काय आवडतं ते बरोबर त्यांना माहिती आहे, त्या पद्धतीने बोलतात ते. मुंबईमध्ये भाजप 4 जागावर निवडणूक लढवण्याची तयारी आहे. जर 4 जागा भाजपला दिलं तर बाकी जगाचे काय होणार आणि तुमची काय याच्यावर मत आहे? त्या भाजपला 4 ते मागत असतील, म्हणजे 3 शिवसेनेचे आहेत, 3 BJPचे आहेत आणि त्यांना 4 पाहिजे असेल तर त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी दुसरं कुठलं तरी दिलं पाहिजे शिवसेनेला. मग काय अडचण आहे? त्यांनी आमची संख्या 22 जी आहे, जी 2019ला वाटप झालं, ती ठेवली गेली पाहिजे, एवढी माझी प्रांजळ मत आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीला द्यायची वेळ आली काही वाटा, तर तेवढे कमी होतील. भाजपच्या 26मधून त्यांना द्यायला लागणार त्यांचे कमी होतील, शिवसेनेचे 22मधले कमी होतील. हे आता जर तर वरती आहे. आता ह्याला मला वाटत नाही की याला काय अंतिम स्वरूप मिळालेलं आहे. चर्चा चालू आहे. त्या चर्चेतून शेवटी या सगळ्या गोष्टीचा विचार केला जाईल आणि निर्णय घेतला जाईल.
लोकसभेसाठी तुमची तयारी कशी सुरू आहे कुठपर्यंत पोहोचलाय? लोकसभेसाठी तयारी केलेली आहे. कळलं की नाही, आमची शिवसेनेची सुद्धा व्होट बँक आहे, BJPची तर आहेच. नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्याची जबाबदारी आमची देखील आहे, नैतिक जबाबदारी. आणि गेल्या जवळजवळ 20 वर्ष आमदार आणि 10 वर्ष खासदार म्हणून जो काही जनसंपर्क आहे, लोकांचं जे काय विकासाची कामं केलेली आहेत, त्यांना ज्या ज्या काय सुविधा लागतात त्या जेवढ्या देण्याचा, उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे माझी सुद्धा एक व्होट बँक तयार झालेली आहे. आणि आमचे सर्व संघटना जी आता या उठावानंतर तयार झालेली, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन, त्यांची कार्यशाळा, त्यांना व्यवस्थित याद्या पुरवणं, ज्या संस्था, संघटना इतर ज्या आहेत त्यांचं सहकार्य घेणं, असं सगळं चालू आहे आमचं. कॅमेरामॅन प्रेम मात्रेचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.